आय होप सो सगळे मजेत असतील। तर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि आज मी माझा मंडेचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिले तर आज मला थोडासा लेटच झालं उठायला, आणि परत मला उठवलं पण कुणी, तर पार्सलवाले भैया आले होते, तर त्यांनी डोर नॉक केला आणि त्याच्यामुळे मला जाग आली। तर ते झाला विषय वेगळा। आणि मग नंतर मग आता मी पटकन उठले, फ्रेश वगैरे व्हायचे, आता आंघोळीला पाणी लावलंय आणि घर वगैरे झाडझूड झाली आहे। आता पटकन फ्रेश होते आणि मग देन तुमच्याशी भेटते। परत अजून भांडी पण घासायची आहेत, अजून काय काय कामं बाकी आहेत, थोडेफार जे पण घरातले कामं असतात ते बाकी आहे। एडिटिंगचं पण काम बाकी आहे, कारण की कालचा ब्लॉग मला थोडासा एडिट पण करायचा राहिला आहे, जो की मी काल टाकला नाही आहे। आणि तर आजपासून डेली म्हणजे कंटिन्यू व्लॉग येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि थोडासा बाजूचा नॉईज थोडासा इग्नोर करा, कारण की बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सध्या पुरता तरी माझ्याकडे माईक नाही आहे। तर चला भेटूया थोड्या वेळात। फायनली झालं असं की मी खूप लकी आहे की जस्ट कपडे टाकायला आली आणि जस्ट इकडचं आवाज थोडासा कमी झाला कन्स्ट्रक्शनचा, नाहीतर एवढा जोरात आवाज येत होता, खूप जास्त जोरात येत होता। आता हे कपडे टाकले आणि कपडे धुवायचे हे माझं सगळ्यात काम आहे। मला बरं झालं चालले हे, नाही तर माझ्या व्हिडिओला नुसता आवाज आला असता खूप सारा। चला तर माझे कपडे धुवून झालेत, आता हे वाळू घालते पटपट। कपडे धुतल्यावर लय भारी वाटते एकदम, म्हणजे माझं फेवरेट काम आहे की मला कपडे धुवायला लय आवडतं। आता मी कॅमेरात पूर्ण दिसते का नाही माहिती नाही मला, कारण की इथं स्पेस खूप कमी आहे, बट आता जेवढा आहे तेवढंच ॲडजस्टमेंट आहे। चला मी पटपट कपडे टाकून घेते आणि देन मग तुमच्याशी बोलते। मग आपल्याला घरातलं काम करायचं आहे, कारण की घरातलं काम पण खूप सारं पडून आहे, जसं की भांडे घासायचे, जेवण बनवायचे। मी तर आज जेवण पण नाही बनवले, आता जेवण बनवायचे। आता मी काय बनवू हे मला प्रश्न पडतोय, बट काहीच ना काही तर बनवावंच लागेल। हे बघा तुम्ही पसारा बघू शकता, किती जास्त पसारा झालाय आणि आता हा मला आवरायचा एवढा सगळं। हे भगवान, वेस्टेज आहे।
रोटियां जो मुझे बिल्कुल भी आती नहीं है, टेढ़ी मेढ़ी नकाशा, भारताचा नकाशा। बट मी आज चांगल्या चपात्या बनवणार आहे, कारण की मला चांगल्या चपात्या खायच्या आहेत। थोडंसं और पीठ मिळते। चपात्या आणि माझी काय दुश्मनी काय माहिती, माझ्या चपात्या कधीच व्यवस्थित होत नाही। खूप प्रयत्न करून एखाद्या वेळेस चांगली होऊन जाते, पण जितक्या पण वेळेस व्हायची तितक्या वेळेस तर खराबच होऊन जाते। कडक चपात्या आणि जी की कधीच सुगत नाही। बट आता थोडीशी व्यवस्थित होते, बट एवढी पण व्यवस्थित नाही होत, त्याच्यात पण एखाद्या दिवशी खराबच होऊन जाते। ऐसा है मेरा चपाती का विषय। आता तुम्ही बघा मी कसं बनवते आणि मला सांगा की माझं काय चुकतं जेणेकरून माझी चपाती चांगली होत नाही। पीठ मळायला चुकतं असं मला वाटतं। थोडंसं कडक किंवा थोडंसं पतलं काय करते काय माहिती, मलाच नाही माहिती कसं करते। पहिली गोष्ट मला तर ही चपात्या पीठ मळायचा लई कंटाळा येतो। पीठ मळायचा, भांडे घासायचा, या दोन गोष्टीचा खूप जास्त कंटाळा येतो। बट अभी करना ही पड़ेगा, रोटी मेकर लेना पड़ेगा मुझे तो। सही है। मी एवढं पीठ मळते, ते चपात्या बनवताना तुमच्याशी बोलते, कारण की आता जर हे पूर्ण जर केलं तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊन जाणार आणि तुम्हालाही बघायला काही मजा नाही येणार। मला आता भेंडी बनवायची विचार केला मी, याला पहिले धुवून घेते आणि वॉश करून मग त्याला याच्यावरती सुकवते। तर आता बनवायची आहे भाजी। अरे यार मी भेंडी कापलीच नाही आणि भाजी करायला सुरुवात पण करू लागले, काय खरं नाही रे देवा माझं। कसं होईल गाईड माझं, सांगा बरं कसं होईल माझं अशा। तसं म्हणजे चालू करू शकते मी, पण एवढ्या सगळ्या पटपट नाही कापता येणार, मला पहिले कापूनच घेते। ही एक स्टोरी आहे की मी भेंडी सुद्धा, म्हणजे भेंडी एक अशी एकुलती एक भाजी आहे जी मी कधीच खात नव्हते। म्हणजे दुसऱ्या भाज्याला तरी मी थोडंसं, भेंडी आणि उडदाची डाळ ह्या दोन गोष्टी मी खातच नाही, मला आवडतच नव्हत्या। म्हणजे उडदाची डाळ तर अजून पण नाही खात, पण भेंडी मी जशी मुंबईला आले तशी मी भेंडी खायला शिकले, कारण की इकडे खूप महाग आहेत सगळ्या भाज्या आणि भेंडी थोडीशी स्वस्त आहे। तर स्वस्त नाही म्हणता येणार, पण थोडी क्वांटिटी जास्त येते आणि मग तेव्हापासून मग म्हटलं चला जाऊ द्या खाऊ। जेव्हापासून मी बनवायला लागले तर मग मला पण थोडी आवडायला लागली की चला ठीक आहे। मला आज डाळ भात सुद्धा खायचा होता, पण आज माझी इच्छा करायची इच्छा हे झाली, म्हणजे करू नाही वाटत आहे आता मला, कारण की मला आता सगळं काम करून मी थकल्यासारखं होते। सो आता मी करू शकते, आता मी हेच खाणार आहे। जिरं, आणि कांदा, तेल तिखट आणि तुम्हाला सांगण्याच्या नादामध्ये मिरची अगोदर टाकत असते आणि कांदा अगोदर टाकत असते। ठीक आहे, जाऊ द्या, काय नाही, असं पण करू शकतो। तेल जरा जास्तच गरम झालेलं आहे असं वाटतं मला, आणि मी हे काढलं होतं मिक्सरमधनं मिरची आणि लसूण, आणि ही अशी भाजी मी एकदा बनवली होती, त्याच्यानंतर मला ती आवडली नाही तर मी पहिले मिरची कापून टाकायची, बट असं मिक्सरमधनं काढून ठेचून छान लागतं। असं ट्राय करून बघा तुम्ही, जर डायरेक्ट मिरची टाकत असेल तर त्याच्यापेक्षा अशी मिरची टाकून जास्त टेस्टी लागतं।
तर फ्राय झाला आहे. आता टाकते लसूण आणि मिरची. अद्रक मी सहसा यूज करत नाही, मला आवडत नाही अद्रक. त्या लोकांना अद्रक खूप जास्त आवडते, मला बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे तसंच पण टाकायचं हेच भेंडीचा तुकडा थोडा मोठा राहिला टाकायचं. झालं सिंपल, सगळ्यात सिंपल भाजी. बट कुटाणा खूप आहे, कारण ते कापावं लागतं बारीक 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 बारीक. आता बनवूया चपात्या. चपात्या काय लैंग्वेज है। अब दिखाती हूँ मैं सबसे लाजवाब चीज, जो कि है मेरी चपाती। आज तो बिलकुलच चांगले नाही बनणार आहे, कारण की पीठच व्यवस्थित मळले नाही गेलेलं असं मला जाणवते। ठीक है, खाना खाना है, भूख लगी है। पहिले असे काठे लाटायचे असं मला सांगितलं होतं, तर ते काठे लाटत होते। और ये बन गई है मेरी पहली रोटी। तेच म्हटलं आज पडलं कस काय नाही, काही वाट बघत होते मी कधी काय पडते, पडलं शेवटी। आता थोड्या वेळापूर्वी कढई वाचवली मी आणि शेवटी आता हे पडून धडपड रे देवा। तर गाईस स्वयंपाक झाला मी लगेच जेवून घेतलं। मला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे मी पहिले जेवून घेतला। त्याचा काही व्हिडिओ मी नाही शूट केला आणि आता मी झोपणार आहे आणि झोपायच्या अगोदर मी बुक वाचते। तर हे खूप सुंदर बुक आहे, तुम्हाला जर पोएट्रीज आवडत असेल तर हे नक्की तुम्ही एकदा वाचा। याच्यासोबत अजून एक बुक आहे, ते पण मी तुम्हाला म्हणजे सांगेलच पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा पण मी ते रीड करणार असेल तेव्हा। आणि आजचा दिवस तर असाच होता आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ अजून बनवू शकते हे पण तुम्ही मला सांगा। आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि तब तक के लिए बाय बाय गाइस, लव यू सो मच, बाय।